राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष। तुतारीच्या निनादात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिले आहे। त्याबद्दल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला। केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे पक्ष चिन्ह दिले आहे। तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे। आज पक्ष कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, महिला अध्यक्ष सुजाताताई घाग आणि युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांनी पुष्पहार अर्पण करून तसेच फटाके फोडत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। यावेळेस कार्यकर्त्यांकडून वाजवा तुतारी, गाडा गद्दारी, आमची तुतारी निष्ठेची, तुतारी वाजवणार, गद्दारांना गाडणार अशा घोषणा देखील देण्यात आल्या। या प्रसंगी सुहास देसाई यांनी लढाईला निघाल्यावरती आणि विजयी झाल्यानंतर तुतारी वाजवण्याची ऐतिहासिक रीत या महाराष्ट्रात आहे। आता तुतारी हे चिन्ह मिळाले असल्याने आम्ही रणशिंग फुंकले आहे। कार्यकर्त्यांमध्ये वीरश्री संचारली आहे। आम्ही खोके घेणारे बोके आणि गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही असं सांगितलं। तर विक्रम खामकर यांनी तुतारी हे चिन्ह मिळाल्याने आता आमच्यामध्ये अधिक ऊर्जा संचारली आहे, कारण जी चिन्हे मागितली होती त्याऐवजी तुतारी दिल्याने आता आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लढण्याचा वारसा चालवणे अधिक सोपे झाले आहे। यावेळेस माजी नगरसेविका आरती गायकवाड, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, विद्यार्थी कार्याध्यक्ष राहू पाटील, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय, आरोग्य सेलचे अध्यक्ष असद चाऊस, कार्याध्यक्ष सुभाष यादव, ओबीसी सेलचे अध्यक्ष गजानन चौधरी आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना निवडणूक आयोगाने निशाणी दिली। एका योद्ध्याला शोभेशी 84 वर्षाचा म्हातारा, वैद्यविंद्यांना म्हाताराच म्हणेन, त्यांना आवडत नाही म्हणून आज युद्धासाठी उभा राहिलाय। पण संकेत काय मिळाले? चला युद्धाला उभे राहा, वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी। तुतारी वाजलेली आहे, बिगुल फुंकलेला आहे आणि युद्धासाठी आता महाराष्ट्र तयारी आहे। हा संकेत आहे, नैसर्गिक संकेत। शरद पवार युद्धाला उभे आहेत। या महाराष्ट्रातल्या भूमीतला राजकारणातील भीष्माचार्य आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली उभा महाराष्ट्र या धर्माची लढाई लढण्यासाठी तयार आहे। आम्हाला एकच माहिती आहे, आमची निष्ठा शरद पवार, आमचं चिन्ह शरद पवार आणि आमचे लढाईचे सरसेनापती शरद पवार। त्यामुळे चिन्ह आम्हाला कुठचंही असू दे, आम्हाला काय फरक नाही पडत। आम्हाला एकच पाहिजे, शरद पवार आमचे आहेत आणि मी शरद पवारचा सच्चा शिवसैनिक आहे। पण तुम्हाला आज मी सांगतो, हातात क्रांतीचे मशाल घेऊन आणि विजयाची तुतारी वाजवत आम्ही आजपासून निघाले आहोत। त्यामुळे शत्रुगटाचे जे कोण असतील ना, जे लढाईचा विचार पण आमच्याशी करतायत, त्यांना सांगतोय की सांभाळून राहा, उगाच जिद्द पकडू नका, नाही तर कपडे सोडून पळायची वेळ। आज अतिशय आनंद झालाय। आमची निशाणी आम्हाला मिळाले। खरं म्हटलं तर आमची निशाणी घड्याळच होती, परंतु आपल्याला सगळ्यांना माहित आहे, लहान मुलांपासून तर अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत हा पक्ष कोणी स्थापन केला? पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला, हा प्रत्येक भारतीय आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन जाणतोय। परंतु काही वेळेला काही आता राज्यामध्ये काही ठिकाणी बाप चोरले जातात, काही ठिकाणी पक्ष चोरले जातात। त्याप्रमाणे आमचेही बाप चोरले गेले, त्यानंतर बाप आमच्याकडे राहिले, पण पक्षाची निशाणी मात्र चोरली गेली। तर त्यासाठी आम्हाला आज तुतारी म्हणून निशाणी मिळालेली आहे। त्यासाठी आनंदाचा दिवस आहे, कारण की कुठल्याही लढाईला जेव्हा सुरुवात होते तेव्हा ते रणशिंग तुतारी वाजून सुरू केलं जातं, ते फुंकलं जातं। तर आम्हाला स्वाभिमान आहे, ही तुतारी निष्ठेची आहे, ही तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, ही तुतारी पुरोगामी विचारसरणीची आहे आणि ही तुतारी शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र कसा दिल्लीच्या तख्ताला हादरा बसवेल त्यासाठी आम्ही आज रणशिंग फुंकलेला आहे।